थँक्यू. थँक्स. अरे हो, थँक्यू. तू कमाल आहेस. तू खरंच कमाल आहेस. म्हणजे तू कुणालाही पटवू शकतोस. मी हो, तू किती खरं खरं सगळं सांगून टाकलंस त्याला. म्हणून ही वॉचमनची केस आपल्या फेवर मध्ये गेली. ऑब्लाइज्ड युअर ऑनर. आपण दोघांनी मिळून सगळ्या केसेस एकत्र लढल्या ना, तर सगळ्या केसेस आपण जिंकू, नाही का? ए हो, खरंच. खामकरांच्या केसमध्ये आपण कोर्टाबाहेर कॉम्प्रोमाइज केलं. पिंकूच्या प्रॉब्लेमच्या वेळी सुद्धा तू माझ्या बरोबर होतासच. आणि आता वेटरला पटवलं आपण. आपण एकत्र ऑफिस काढल्यानंतर बाहेर बोर्ड लिहू शकतो. आमच्या इथे सर्व केसेस कोर्टाच्या बाहेर पटवून मिळतात. मग सगळे वकील आपली सनद रद्द व्हावी म्हणून कोर्टात आपल्या विरुद्ध केस करतील. हो, पण ज्या हजारो लोकांना आपण कोर्टाच्या बाहेर रिलीफ मिळवून दिला असेल, ते असतील ना आपल्या बरोबर. काय म्हणजे कोर्टामध्ये ना त्यांची साक्ष आपल्या फेवर मध्ये. कोर्ट विल रिजेक्ट दॅट पिटिशन आणि आपण एक्सेप्शन म्हणून ओळखले जाऊ. वाव. पण तू का आला नाहीस? तू सांगणार होतास मला. माझी एक मावशी आहे मानलेली. तिचा नवरा तिला खूप मारहाण करतो. शेअर डोमेस्टिक व्हायलन्स केस. मी निघतच होतो इतक्यात तिचा फोन आला. तिला जाऊन भेटलो. तिचा चेहरा सुजलेला. मला माहिती आहे मी तुला कमिट केलं होतं, वेळ दिली होती. मला कळत नव्हतं मी काय करू. जोपर्यंत मी तिला भेटलो नसतो तोपर्यंत मला त्या सिच्युएशनची ग्रॅव्हिटी कळली नसती. म्हणून मी तिथे गेलो. आणि जर मी तिथे गेलो नसतो तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. बरं झालं तू नाही आलास. इतकं महत्वाचं काहीतरी सोडून तू मला भेटायला आला असतास तर मला खूपच त्रास झाला असता. काय ना, मी हे सगळं असं इमॅजिनच नाही करू शकत. म्हणजे कोणी कोणाशी इतकं वाईट कसं काय वागू शकतं यार. सॉरी, मी खूपच हायपर होते. पण काय ना, मी खूप सेफ एन्व्हायरमेंट मध्ये वाढली आहे. त्यामुळे ही जी डार्क साइड आहे ना, ती मला झेपत नाही. हे सगळे वादविवाद, हे मारहाण, एकमेकांशी असं वाईट वागणं हे चुकीचं आहे ना. हे खूप चुकीचं आहे. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, माणसाने ना एकमेकांवर फक्त प्रेम केलं पाहिजे. इतकं अवघड नाहीये ना ते. म्हणजे मी चुकीचं बोलते का काही? नाही नाही, तू अजिबातच चुकीचं काही बोलत नाहीयेस. मलाही आवडेल अशा जगात राहायला जिथे कोणीच कोणाचा द्वेष करत नाही, फक्त प्रेम करतात.
ऐक ना, काय? मला तुला काय? मला तुला पेस्ट्री द्यायची. सो स्वीट ऑफ यू. काय म्हणत होतास तू? हा, काय म्हणत होतास? हेच काय खाणार आहेच. मला तुला पेस्ट्री द्यायची. सॉरी, पण रातच्या टायमाला हेच मिळालं. अहो एक मिनिट. म्हणजे तुम्ही एकाच डिश मध्ये दिलेत? अरे हो, आणखीन एक प्लेट मिळाली असती तर. अहो, कपल आले की इथं असंच खातात. आता आम्हाला सवय झाल्या म्हणा. तुम्ही खा बिंदास, इथं कोण पण नाही येणार. सर, एक सांगू? हा सांगा ना. नाही म्हणजे तुम्हाला असं प्रेमात अखंड बुडालेलं बघून ना मला माझ्या बायकोची आठवण आली. काय ना की इथनं सुट्टी मिळत नाही. इथं काम असतं, राब राबतो. तेव्हा कुठं वर्षाकाठी 10 दिवस सुट्टी मिळते, तेव्हा जातो गावाला. मग की मी माझ्या बायकोचा हात हातात घेत आणि असं छातीजवळ धरतो. आपल्या माणसाचा स्पर्श असं साठवून ठेवताना लई बरं वाटतंय बघा. मग येतो तो स्पर्श घेऊन पुढच्या वर्षापर्यंत. माफ करा, मी चुकून बोललो. ते बोलायला कोण भेटत नाही, मग ते असं कधीतरी बाहेर पडतंय. पण तुम्ही कंटिन्यू करा तुमचं बोलणं. अर्धवट काही ठेवू नका. बोलत राहा. आधा है चंद्रमा रात आधी. अरे तेव्हा कोणाला मागे. घर आलं.
आलं घर. बाय. हॅलो. हा. काय? पोचलो मी कुठे? घरी माझ्या. हे कुत्र्यांची भीती वाटत होती ना, म्हटलं सांगावं. पोचलो. थँक्यू. माझ्या आयुष्यातली सगळ्यात एक्साइटिंग रात्र होती ही. खरंच खूप खूप थँक्स. ओके, गुड नाईट. गुड नाईट. थोड्याच वेळात आता गुड मॉर्निंग म्हणायची वेळ येईल. गुड मॉर्निंग. बाय. या बाय. बाय बाय. बाय 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 बाय. ठेव ना फोन. बाय बाय. ओके, आता फायनल बाय बाय. ओके. हो, पण मी पण म्हणतोच आहे बाय. ठेव ना तू फोन. ठेव ना. ओके बाय. फायनल बाय. ठेव ना प्लीज. झोप नव्हतं. किती तुमचं बाय 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 बाय. ओके ओके, आता फायनल बाय. हा, फायनल बाय. बाय. तू रडली आहेस? ठरल्याप्रमाणे आपण ग्रीन रूफला जातोय. मी तुला न्यायला आलोय. तू कुठला ड्रेस घातला होतास तेही मला बघायचंय. मी बाहेर वाट बघतो तुझी. लेट्स मेक दिस इव्हनिंग मेमोरेबल. बाय. काय यार काके, ये मेरा हात था जाने मन. अरे यार तू का त्रास देतोस मला? झोप पण देत नाहीस. सगळं खापर तू माझ्यावरच फोड. तूच हवेमध्ये काय काय हातवारे करत होतास. हं? हो, आजीने बघितलं असतं ना, मांत्रिकाला बोलावलं असतं. ए, तू हे काय करतोयस? मी काहीच करत नाहीये, सगळं काही तूच करतोयस. फक्त मला काही सांगत नाहीये. मी काय करतोय? कुठे होतास काल? हा, क्लायंट बरोबर मीटिंग होती माझी. पण डोळे काहीतरी वेगळंच सांगतायत रे.
तू हे सगळं रेकॉर्ड करतोयस? तू ते रेकॉर्डिंग बंद कर आधी. बरं मला सांग ना, रात्रभर होती? अरे ओव्यातलं खोटं पण बोलता येत नाही राव. तू सांगितलं होतंस मला तू ईशा बरोबर आहेस म्हणून. हो काय? अरे देवा. हा म्हणजे ईशा सुद्धा होती ना मीटिंगला. मी कशाला खोटं बोलू? रात्रभर चालली होती मीटिंग. हा म्हणजे असं म्हणता येईल. फक्त गप्पा मारल्या? आम्ही लीगल पॉइंट्स डिस्कस करत होतो अदनमधनं. हा म्हणजे अरे चुलीत घाल तुझ्या सगळ्या लिगल गोष्टी. पुढं आयुष्यभर एकाच ऑफिस मध्ये बसून हेच करायचंय तुम्हाला दोघांना. हा काय पुढं पुढं काय झालं सांग. पुढं पुढं काय झालं? पुढे काय? पुढे काय नाही, खाल्लं आणि मग गेलो म्हणजे घरी. तिला मी सोडून आलो घरी. लवशिप दिलीस की नाहीस? काय लवशिप रे? ती आता कसं समजावून सांगू राव तुला, म्हणजे आता शाळेपासून शिकवायला पाहिजे. लवशिप रे लवशिप. ए असं काही नाही आहे. उगाच काहीतरी बळजबरी करू नकोस. अच्छा म्हणजे तिथपर्यंत आलं होतं सगळं. काय काय तू आता काही बोलतोय साहेब? असं काही नाहीये. बास झालं आता. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. चल ते शूटिंग खेळ बंद कर रे आता. बरं, ठीक ठीक. कॅमेरा बंद केला. आता ओम्या मला फक्त तू सांग की तू तिला प्रपोज कसं करणार? ते मला काही जमणार नाही. उगाच तू आता माझ्या मनात काही बळजबरीने भरवू नकोस. अच्छा म्हणजे मी भरवतोय. ओम्या ते ऑलरेडी तुझ्या मनामध्ये आहे. ते फक्त ओठापर्यंत येऊ दे. म्हण कशी लोकशब्द देशील सांग मला. कसं प्रपोज करणार सांग. हे बघ काके, काकीवर तुझं प्रेम आहेच. ईशावर हे बघ ईशा. आय लव्ह यू. एक गप रे तू. तू चल निघ. आय लव्ह ईशा. ईशा काल काय झालं? हे काय तिथे तुम्ही गेला होतात ना रेस्टॉरंट बंद झाल्यानंतर. तिथे काय झालं? इथे काही नाही झालं. तुला जरासं काही सांगितलं ना तर तू राईचा पर्वत करणार. त्याच्यापेक्षा तुला न सांगणं बेटर आहे. तुझं काय चाललंय? मी खूप कामात आहे यार. मला प्लीज कॉन्सन्ट्रेट करू दे ना प्लीज. मी पण कॉन्सन्ट्रेट करतेय ओम उच्चारण करून. असं तुला माहिती ना आपली लॉ बुक्स असतात ती खूप जड असतात आणि ती चुकून एखाद्याच्या डोक्यात बसली ना तर हत्या होऊ शकते. तरी मी हेच करणार आहे. असं नको ना यार. बंद कर तो आवाज प्लीज प्लीज. आशू तो आवाज बंद कर. काय चाललंय? लपून छपून काय बघताय? प्रमिला आजीला. अरे धमाल चालले धमाल आतमध्ये. रणजीत दत्ताराम वा 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 वा. काय 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 नेमकं काय चाललंय आतमध्ये? आतमध्ये ना शूटिंग. काय
शूटिंग